नमस्कार मित्रांनो, आपला हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत संध्याकाळची वेळ अतिशय पवित्र मानली जाते. यावेळी निसर्ग शांत होतो आणि अगदी याच वेळी घराच्या दाराशी लावलेला दीप फक्त प्रकाश देत नाही, तर आपल्या जीवनात सौभाग्य, शांतता आणि समृद्धीचा आमंत्रण देतो. असं मानलं जातं की संध्याकाळी द्वाराशी दीप लावणं ही फक्त परंपरा नसून एक प्रभावी आध्यात्मिक क्रिया आहे. या दीपाच्या ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर पळते, घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि परिवाराला सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण मिळतं. अनेक प्राचीन ग्रंथात वर्णन आहे की श्रद्धा आणि भक्तीनं लावलेला संध्या दीप घरातील अंधकाररूपी दुर्भाग्याचा नाश करतो. आज मी तुम्हाला याच पवित्र परंपरेशी संबंधित एक अत्यंत सुंदर आणि ज्ञानवर्धक कथा सांगणार आहे. अशी कथा की जिला मनापासून ऐकलं तर पापांचा क्षय होतो, मन शुद्ध होतं आणि जीवनात नवीन प्रकाश प्रगट होतो. म्हणून मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेमध्ये दिलेली शिकवण तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. त्याआधी एक छोटीशी विनंती. हा व्हिडिओ मी खूप प्रेमानं आणि मेहनतीनं तयार केला आहे. जर माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय माता लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया संध्याकाळच्या दीपाची ही अद्भुत कथा. एक संध्याकाळची गोष्ट आहे. देवर्षी नारद आकाशमार्गाने विहरत असताना भगवान श्रीकृष्णांच्या वैकुंठ लोकात पोहोचले. वैकुंठाचा द्वाराशी पोहोचताच नारद मुनींनी मंद स्वरात मधुर नारायण नारायण असा जप केला. भगवान श्रीकृष्णांनी हसत मुखाने त्यांचं स्वागत केलं. नारद मुनींनी प्रणाम करून नम्रतेने विचारलं, हे प्रभू, जगताचे पालनहार, मी एक जिज्ञासा घेऊन आपल्या शरण आलो आहे. पृथ्वीवर मी पाहिलं की संध्याकाळी लोक आपल्या घरांच्या मुख्य द्वाराशी दीपक प्रज्वलित करतात. असं म्हणतात की असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते. कृपया सांगा, संध्याकाळच्या वेळी द्वारावर दीप लावल्याने खरोखर कोणतं फळ मिळतं? श्रीकृष्ण सौम्य हास्य करत उत्तरले, देवर्षे नारद, तुमचा प्रश्न अत्यंत उत्तम आणि लोककल्याणकारी आहे. संध्याकाळचा दिवा फक्त प्रकाश देण्यासाठी लावला जात नाही, तर तो भक्ती आणि ज्ञानाची ज्योत आहे, जी अज्ञानाचा अंधकार दूर करते. जिथे संध्याकाळच्या वेळी श्रद्धेने दीप प्रज्वलित केला जातो, तिथे नकारात्मकता दूर राहते आणि माता महालक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते. हे रहस्य नीट समजून घेण्यासाठी मी तुला एक कथा सांगतो. लक्षपूर्वक ऐक. श्रीकृष्ण कथा सांगायला सुरुवात करतात आणि नारद उत्सुकतेने ऐकू लागतात. बऱ्याच पूर्वीची गोष्ट आहे. पृथ्वीवर विमलपूर नावाचं एक प्राचीन नगर होतं. त्या नगरात निरंजन नावाचे एक प्रसिद्ध आणि धनाढ्य व्यापारी राहत होते. निरंजन दूरदूरपर्यंत आपल्या व्यापार आणि समृद्धीसाठी विख्यात होते. त्यांच्या मोठ्या वाड्यात धनधान्याची कोणतीही कमतरता नव्हती. नोकर, चाकर, हत्ती, घोडे, रत्ने, जवाहराते असे सर्व प्रकारचे ऐश्वर्य निरंजनांकडे होतं. नगरात सर्वजण त्यांचा मान करत असत. निरंजनांची पत्नी सृष्टी नावाची होती. आपल्या नावाप्रमाणेच सृष्टी अतिशय बुद्धिमान, धर्मपरायण आणि दयाळू हृदयाची स्त्री होती. अपरंपार संपत्तीची स्वामिनी असूनही तिच्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता. सृष्टी दररोज पहाटे स्नान करून देवाची पूजा करत असे आणि उपाशीला अन्नदानही करी. संध्याकाळ होताच ती ईश्वराचं स्मरण करून दिवा प्रज्वलित करत असे. ती घरच्या देव्हाड्यात दिवा लावत असे आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दाराशीही एक दिवा नक्की ठेवत असे. दर संध्याकाळी सूर्यास्त होताच सृष्टी अंगण शेणपाण्याने सारवून स्वच्छ करायची. तुळशीच्या कुंडाजवळ रांगोळी रेखाटून एका छोट्या चौरंगावर दिवा ठेवायची. दिव्यात तूप घालून रुईची वाट ठेवून ती तो दिवा प्रेमाने प्रज्वलित करायची. संध्याकाळचा सोनेरी सावळपण पसरू लागताच सृष्टीच्या दारातील त्या दीपाची ज्योत अंधकार चिरत दूरवर दिसू लागायची. त्या कोमल प्रकाशानं घराचं वातावरण अगदी पवित्र वाटत असे. अशाच एका सायंकाळी सृष्टी दिवा प्रज्वलित करत होती. निरंजन ओसरीत बसून व्यापाराच्या हिशेबात मग्न होते. दिव्याची चमक पाहून निरंजनांनी मानवर करून विचारलं, सृष्टी, तू रोज संध्याकाळी दाराशी दिवा लावतेस. घरच्या देवघरात दिवा लावणं पुरेसं नाही का? मग दर संध्याकाळी बाहेर दिवा ठेवण्याची काय गरज आहे? सृष्टी हसून म्हणाली, स्वामी, देवघरात दिवा मी लावतेच, पण शास्त्रात असं सांगितलं आहे
की संध्याकाळच्या वेळी मुख्य दाराशी दिवा लावणं अत्यंत शुभ असतं. असं केल्याने देवदेवता आपल्या घरात येतात आणि दरिद्रता दूर राहते. ही वात मी माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी लावत आहे, म्हणजे आपल्या घरी संपत्ती आणि सौभाग्य सदैव नांदेल. निरंजनांनी हलकेच मान डोलावली आणि हसत म्हटलं, बरोबर आहे, तू तुझं धर्मकृत्य करत राहा. खरं तर निरंजनांना या गोष्टींवर विशेष विश्वास नव्हता, पण ते सृष्टीच्या भावनांचा आदर करत असत. सृष्टीने दिवा लावून दाराशी ठेवून हात जोडून ईश्वराला नमस्कार केला. निरंजनही जवळ उभे राहिले. मनात थोडी शंका असली तरी पत्नीच्या भावनेचा मान म्हणून त्यांनीही नकळत हात जोडले. मंद वाऱ्यावर दीपज्योत हलकेच डोलत होती. त्या प्रकाशात सृष्टीच्या चेहऱ्यावर शांत तेज झळकत होतं. रस्त्याने जाणारे शेजारी दाजारी लोक तेवता दीप बघून मनातल्या मनात तिचं कौतुक करीत असत. कोणी म्हणत, सेठाणीबाई किती धार्मिक आहेत, म्हणूनच त्यांच्या घरी इतकं सुखवैभव आहे. काही ज्येष्ठ स्त्रिया म्हणत, संध्याकाळी दिवा लावल्यानं खरंच घरात लक्ष्मी नांदते. सृष्टी साऱ्यांना चांगला आदर्श दाखवतेय. काळ सहजतेने पुढे सरकत होता. निरंजनांचा व्यापार उत्तम चालू होता आणि घरात सुखशांती नांदत होती. सृष्टी नेहमीप्रमाणे पूजा अर्चा आणि संध्याकाळचा दीप पेटवण्यात तत्पर होती. पण माणसाचं आयुष्य सदा एकलयीत चालत नाही. काही महिन्यांनी अचानक एक आपत्ती कोसळली. एके दिवशी निरंजनांना दूरदेशातून बातमी आली की व्यापारासाठी पाठवलेल्या त्यांच्या मालाने भरलेली जहाजं भयंकर वादळात सापडली. अनेक जहाजं समुद्रात बुडाली आणि त्याबरोबर आपली खूप मोठी संपत्तीही गेली. ही वार्ता ऐकून निरंजनांच्या पायाखालची जमीन सरकली. एवढा मोठा तोटा पचवणं सोपं नव्हतं. त्या संध्याकाळी निरंजन अतिशय चिंताग्रस्त अवस्थेत घरी परतले. सृष्टीने रोजच्याप्रमाणे दाराशी दिवा लावला होता. पती उदास पाहून तिने विचारलं, स्वामी, तुम्ही एवढे व्यथित का दिसत आहात? काय झालं? निरंजन जड स्वरात म्हणाले, आपल्या व्यापाराला फार मोठा आघात बसलाय. समुद्राच्या वादळात माझी अनेक जहाजं बुडाली आणि त्याबरोबर आपली खूप मोठी संपत्तीही गेली. असं म्हणता म्हणता त्यांचा कंठ दाटून आला आणि चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा खोळ झाल्या. सृष्टीने धीराने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. ती म्हणाली, स्वामी, धीर धरावा. सर्व काही देवाच्या इच्छेनेच घडतं. कदाचित परमेश्वर आपली परीक्षा पाहत असतील. अशा कठीण प्रसंगी आपण धैर्य आणि श्रद्धा सोडू नये. सृष्टीने संयमाने समजावलं, स्वामी, परमेश्वराची लीला आपण समजू शकत नाही. आज जे घडलं त्यातही नक्की काहीतरी चांगलं दडलेलं असेल. संध्याकाळचा दिवा हे आपलं धार्मिक कर्तव्य आहे. तो सोडून देऊ नये. माता लक्ष्मीची कृपा राहिली तर आपण परत उभारी घेऊ. निरंजनांनी दीर्घ उसासा घेत म्हणाले, बघूया. आशा करूया की तू म्हणतीयस ते खरं ठरेल. त्या रात्री दोघांनी ईश्वराच्या चरणी प्रार्थना केली की ही विपत्ती लवकर टळू दे. परंतु दुर्दैव इथंच थांबलं नाही. पुढचे काही आठवडे एकामागून एक संकट यायला लागली. निरंजनांचा मुख्य व्यवसाय देखील मंदीने ग्रासला. त्यांच्या एका गोदामाला अचानक आग लागून बराच माल जळून खाक झाला. ज्यांनी त्यांच्याकडून उधार घेतलं होतं त्यांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. जो व्यापारी कधी शहरातील सर्वात श्रीमंत होता तो आता कर्जाच्या ओझ्याखाली दबला जाऊ लागला. या घटनांनी निरंजन अंतर्बाह्य हादरले. एक संध्याकाळ सूर्य मावळत आला होता आणि सृष्टी नेहमीप्रमाणे दिवा तयार करत होती. निरंजन घरच्या अंगणात चिंताग्रस्तपणे टहलत होते. त्यांनी पाहिलं की सृष्टी शांतपणे तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुळशीजवळ ठेवत आहे. आर्थिक तंगीने निरंजनांचं मन आता व्यथित आणि चिडचिड झालं होतं. थोड्या करकरीत्या आवाजात त्यांनी हाक दिली, सृष्टी, आता बस झालं. रोज रोज इतकं तूप दिव्यांमध्ये घालू नकोस. परिस्थिती बघ. आपल्याकडे जे होतं तेही गेलंच की. आता उगाचचा खर्च परवडणारा नाही. सृष्टी पतीच्या स्वरातील कटुता ओळखत होती. ती नम्रतेने म्हणाली, स्वामी, हा उगाच खर्च नाही तर पूजेचा भाग आहे. संध्याकाळचा दिवा आपण कसंही करून लावायलाच पाहिजे, अन्यथा अनिष्ट घडू शकतं. मी नाही चाहते की माता लक्ष्मी किंवा नारायण आपल्यावर रुसावेत. हा तर आपल्या श्रद्धेचा दिवा आहे. निरंजन थोडे वैतागून म्हणाले, माता लक्ष्मीला रुसायचंच असतं तर त्या आधीच रुसल्या नाहीत काय? इतक्या दुर्घटना घडल्या, आता आणखी काय उरले रुसायला? मी तुला तधी पूजापाठ करण्यास मनाई केली नाही, पण आत्ता स्थिती कठीण आहे. तूप तेल यांचे दर बघ. जे उरलं सुरलं आहे ते जपून वापरावा लागेल. माझं म्हणणं एवढंच की आजपासून देवघरात फक्त एक दिवा लाव,
बाहेर दारात दिवा लावायची गरज नाही. आतला दिवाच पुरेसा आहे. सृष्टीच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती व्याकुळ होऊन म्हणाली, स्वामी, असं करू नका. मुख्य दाराशी लावायचा दिवा तर शुभशकुनासाठी असतो. वर्षानुवर्षांची आपल्या घरची ही परंपरा आहे. तो बंद करणं अशुभ ठरेल. संध्याकाळचा दिवा न लावणं म्हणजे आपल्या भाग्याचा उजेड स्वतःहून विझवण्यासारखं आहे. पण निरंजनांनी हात वर करून तिचं बोलणं थांबवलं आणि ठाम स्वरात म्हणाले, मला आता या अंधश्रद्धांवर विश्वास उरलेला नाही. जे व्हायचं होतं ते झालंच. दिवा लावल्याने जर धन वर्षलं असतं तर आज आपण कंगाल झालो नसतो. बस, आता जसं मी सांगतोय तसं कर. आजपासून द्वाराशी दिवा लावायचा नाही. हे कठोर शब्द ऐकताच सृष्टीच्या डोळ्यातून 2 मोती ओघळले. तिला कळून चुकलं की या क्षणी वाद घालून काही फायदा नाही. दुखावलेल्या मनाने तिनं त्या दिवशी फक्त देवघरात देवासमोर दिवा पेटवला. पण मुख्य दाराशी दीप ठेवायची तिची हिंमत झाली नाही. ती मनोमनी देवाला प्रार्थना करू लागली, प्रभू, माझी ही लाचारी माफ कर. माझ्या भक्तीची लाज राख. त्या रात्री पहिल्यांदाच सृष्टीच्या दारात अंधार होता. रात्र पडताच जणू त्यांच्या घराभोवती दुर्भाग्याचा डेरा पडला. ज्या दिवशी नेहमीप्रमाणे दीप लावला गेला नाही, त्या रात्री घराबाहेर सामसूम आणि काळोख पसरला. मध्यरात्रीच्या सुमारास 4 चोरांची टोळी तिकडून गेली. त्यांनी लांबून पाहिलं की निरंजन यांच्या घराच्या दाराशी यावेळी कुठलाही दिवा उजळलेला नाही. एक चोर कुजबुजला. बहुतेक घरातले सगळे झोपी गेले असावेत. बाहेर दिवाही नाही. चांगला अवसर आहे, आज जाऊन माल साफ करूया. 4ही चोर अंधाराचा फायदा घेत भिंत चढून अंगणात उतरले. त्यावेळी घरात पूर्ण शांतता होती. दिवसभराचा काळजीने थकलेले निरंजन गाढ झोपेत होते. सृष्टी देखील रडता रडता देवाचं नाव घेत झोपून गेली होती. चोर अलगत आतल्या खोलीत पोहोचले, जिथे तिजोरी आणि मौल्यवान सामान होतं. तेवढ्यात काहीसा आवाज झाल्यासारखं वाटून सृष्टीचं डोळं उघडलं. तिला भास झाला की एखादी सावली अंगणातून झपकन गेली. ती उठून बसली आणि कानोसा घायला लागली. बाहेर दरवाजाकडून काही हालचाल जाणवली. तिनं तत्परतेने निरंजनांना उठवलं. स्वामी, उठा. मला वाटते घरात कोणीतरी शिरलंय. निरंजन घाबरून जागे झाले. काही कळण्याच्या आधीच आतल्या खोलीतून खसफस ऐकू आली. निरंजनांनी धीर करून त्या खोलीकडे पाऊल टाकलं. त्यांनी पाहिलं की तिजोरीचं दार उघडं आहे आणि 2 काळ्या आकृत्या आतल्या दागदागिन्यांची बांधाबांधी एका पोत्यात भरत आहेत. उर्वरित 2 चोर पहारा देत उभे होते. निरंजनांना पाहताच एक चोर ओरडला, जागे झाल्यात पळा. लगेच 4ही चोरांनी आपापले धैले उचलले आणि बाहेर पळू लागले. निरंजनांनी जोरात आरडाओरडा करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण चोर अधिक होते आणि शस्त्रांनी सुसज्ज होते. एकाने तलवार नाचवत निरंजनांना दूरच राहायला भाग पाडलं. निरंजन भयभीत होऊन मागे सरकले. त्या संधीचा फायदा घेऊन 4ही चोर अंधारात गडप झाले. चोर पळून गेल्यावर निरंजनांनी घाबरलेल्या स्वरात सृष्टीला हाक मारली. दोघे धावत त्या खोलीत आले. अंदरचं दृश्य बघून सृष्टीच्या पायाखालची जमीन सरकली. तिजोरी उघडी पडली होती आणि त्यातलं जवळपास सगळं धनमाल लुटलं गेलं होतं. सोने चांदीचे दागदागिने, रोख रक्कम, जे काही थोडंफार शिल्लक होतं ते सारे चोरीला गेलं होतं. जमिनीवर काही रिकामे पेटारे पडले होते. कपाटांचे दरवाजे उघडे होते. चोरांनी घरातलं सर्व मौल्यवान सामान साफ करून नेलं होतं. हे पाहून निरंजन जिथे होते तिथेच कोसळले. त्यांच्या तोंडून शब्द निघाला, आपण तर पूर्णपणे लुटलो सृष्टी, सगळं काही गेलं. त्यांच्या डोळ्यातून आसवे उघळले आणि हृदय दुःखाने भरून आलं. सृष्टीही फुटाफूट रडू लागली. तिला कळत नव्हतं देवाची ही कशी कठोर परीक्षा आहे. अचानक सृष्टीला मागच्या संध्याकाळची घटना आठवली, जेव्हा दाराशी दीप लावला गेला नव्हता. तिच्या हृदयात अपराधीपणाची भावना उसळली. ती रडत हंबरडा फोडत म्हणाली, हे सगळं माझ्याच चुकीमुळे घडलं आहे. मीच संध्याकाळचा दिवा मालू दिला. जर काहीही करून मी तो दिवा पेटवला असता तर अंधाराचा फायदा घेऊन चोर आत आले नसते. प्रभू, मला माफ करा. सृष्टी स्वतःलाच दोष देत होती. निरंजनांनी स्वतः दुःखी असतानाही तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या स्वतःच्या मनातही विचार येत होता की कदाचित संध्याकाळचा दिवा न लावल्यामुळेच हे अनर्थ घडलं. आता पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं. त्या रात्री पती पत्नी अक्षरशः जाग्याच राहिले. कसेबसे दोघांनी एकमेकांना धीर दिला आणि परमेश्वराकडे प्रार्थना करत राहिले की या अंधारातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग दाखव. सकाळ होताच त्यांनी विखुरलेलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न सुरू केला.
निरंजनांना सर्वात मोठी खंत याची होती की उरलेलं कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपला पुश्तैनी प्रशस्त वाडा विकावा लागणार होता. काही दिवसांतच त्यांचा मोठा आलिशान घर विकला गेला. जिथे कधी वैभव होतं तिथं आता सन्नाटा पसरला. निरंजन आणि सृष्टी थोडं आवश्यक सामान घेऊन एका लहानशा जुनाट घरात राहायला गेले. आता त्यांच्याकडे नोकरचाकरही उरले नव्हते. नवरा बायकोच एकमेकांना आधार होते. दुपारच्या सुमारास ते आपल्या छोट्या घरात आवश्यक सामान लावत होते इतक्यात दरवाजाबाहेर कुणा भिक्षुकाचा आवाज आला. कोण आहे हो भक्तजन? भुकेल्या साधुल्याचं पोट भराल का? निरंजनांनी दरवाजा उघडला तर समोर एक वृद्ध संन्यासी उभे होते. ते प्रवासामुळे थकलेले दिसत होते आणि त्यांच्या पावलांवर प्रवासाची धूळ साचली होती. निरंजन अजूनही दानधर्माच्या वृत्तीचे होते, पण आता स्वतःच्या पोटापाण्यासाठी अन्न कमी होतं. त्यांनी लाजून सांगितलं, महात्मन, क्षमा करा, आमच्या घरी आता स्वतःच्या जेवणासाठी देखील अन्न अपुरं पडलं आहे. आम्ही तुम्हाला काय देऊ शकणार? तेवढ्याच सृष्टीही दारात आली. तिला जाणवलं की साधू खरंच भुकेले आणि थकलेले आहेत. तिचं कोमल हृदय त्यांना पाहून द्रवलं. सृष्टी आत गेली आणि स्वयंपाकघरातलं उरलेला थोडासा शिद्दा एक ताटात आणलं. 2 सुक्या भाकरी आणि पाणी. हा अन्नाचा अंश त्यांचा स्वतःचा पुढच्या जेवणाचा साठा होता. पण ती अच्चयत निसंकोचपणे तो अन्नप्रसाद साधूंना देण्यासाठी घेऊन आली. तिने विनम्रतेने म्हटलं, स्वामी, आमच्याकडे आत्ता याहून अधिक काही नाही, पण कृपा करून हा प्रसाद म्हणून स्वीकारा. वृद्ध साधूंनी प्रेमाने त्या कोरड्या भाकरांचा नैवेद्य स्वीकारला आणि पाणी पिऊन घेतलं. त्यांचा चेहरा तृप्तीने उजळला. अन्न घेतल्यावर त्यांनी समाधानी नजरेने निरंजन आणि सृष्टीला आशीर्वाद दिला. तुम्ही दोघे मोठे धन्य आहात. असा कठीण काळ असूनही तुम्ही परोपकाराची नीती सोडली नाही. परमेश्वर तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल. साधूंनी निरंजन आणि सृष्टीकडे नीट पाहून विचारलं, मुलांनो, तुम्ही दोघे इतके दुःखी का दिसत आहात? काय संकट आले ते सांगा. निरंजनांनी आपली सर्व कथा थोडक्यात सांगितली. कसा व्यापार नष्ट झाला, कसं एक एक करून सर्व धन गमावलं. सृष्टीने डोळे पुसत रडत्या स्वरात म्हटलं, स्वामी, कदाचित हे आमच्या कोणत्या तरी पापाचं फल असावं. वृद्ध साधूंनी शांततेने विचारलं, बरं, पूर्वी तुम्ही नित्यनियमाने परमेश्वराचं स्मरण करत असायचं ना? सृष्टी तत्काळ म्हणाली, हो महात्मन, मी नियमित देवपूजा करत होते आणि दर संध्याकाळी देवघरासमोर तसेच द्वाराशी दिवा लावत होते. परंतु ती किंचित थांबली आणि मग म्हणाली, परंतु एका दुर्दैवी दिवशी परिस्थिती अभावी द्वाराशी दिवा लावता आला नाही आणि त्याच रात्री आमचं सारं लुटलं गेलं. साधूंनी गंभीर मुखाने मान हलवली. ते हळू आवाजात म्हणाले, संध्याकाळच्या दिव्याला खूप मोठं महत्त्व आहे बाळे. तो फक्त तेलतुपाने पेटलेली वात नाही, तर ईश्वराला आमंत्रण देणारी पवित्र अग्नी आहे. ज्या घराच्या दाराशी संध्याकाळी दीप उजळतो तेथे अंधार आणि दुर्दैव ठेगाळत नाही. कदाचित तुमची श्रद्धा तपासण्यासाठीच परमेश्वराने ही लीला रचली असेल. साधूंचं बोलणं ऐकून निरंजन निराश स्वरात म्हणाले, महात्मन, आता आमच्याकडे काहीच शिल्लक नाही. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? साधूंच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं. त्यांनी सांगितलं, भगवंतावर विश्वास ठेवा. घोर अंधार पसरला की एक छोटासा दिवाही आशेचा किरण बनतो. तुम्ही परत एकदा संध्याकाळचा दीप लावण्याचा संकल्प घ्या. कितीही कठीण येऊ दे, दर संध्याकाळी तुळशीपाशी आणि द्वाराशी दिवा पेटवा. तुमची श्रद्धा अढळ ठेवा. परमेश्वर लवकरच कृपा करेल. माता लक्ष्मी अंधारात नाही तर प्रकाशात वास करते. तुमच्या दाराशी पुन्हा दीप उजळला तर लक्ष्मी परत येईल. सृष्टीने डोळ्यात अश्रू आणून विनंती केली, स्वामी, तूप किंवा तेलाची सोय करण्यासाठी मी सर्व प्रयत्न करीन. काहीही झालं तरी आता मी रोज संध्याकाळी दिवा लावीन. फक्त अशी कृपा करा की आमची आस्था डगमगू देऊ नका. साधूंनी आशीर्वाद देत म्हटलं, ईश्वर तुम्हाला या संकल्पात जरूर शक्ती देईल. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि धैर्याचे फळ नेहमी मधुर असते. संध्याकाळचा दिवा अखंड तेवत ठेवा. तुमच्या भोवतालचा अंधार दूर होईल. इतकं म्हणून निरंजन आणि सृष्टी साधूंच्या पाया पडण्यासाठी वाकले. मात्र वर पाहतात तो काय, तिथे कुणीच नाही. साधू जणू काही गायब झाले होते. दोघांनी अवाक होऊन चोहीकडे पाहिलं. सृष्टी भावूक होऊन म्हणाली, स्वामी, हे नक्कीच कुणी साधा भिक्षुक नव्हते. मला तर जाणवतंय स्वतः नारायण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या रूपात आले होते. निरंजनांनी मांडो लावली, हो, हे नक्कीच ईश्वरी संकेत होते. आता आपण असा निश्चय करू की कितीही संकट आली तरी संध्याकाळचा दीप लावणं थांबवायचं नाही. त्या दिवसापासून निरंजन आणि सृष्टी यांनी पुन्हा निर्धाराने दर संध्याकाळी दाराशी दीप प्रज्वलित करण्यास सुरुवात केली. जरी त्यांच्याकडे तूप किंवा तेल विकत घेण्यापुरते पैसे नव्हते, तरी सृष्टीने ओळखीच्या एका दुकानदाराकडून थोडंसं तेल उसणवारी आणलं. तिने स्वतः रुईच्या वाती वळून ठेवल्या आणि एक लहान मातीचं पंटी आणून ठेवली. पहिल्याच संध्याकाळी सृष्टीनं मनोभावे द्वारावर दिवा लावला. त्यांचं छोटंसं घर अगदी साधं होतं,
पण शिरुष्टीनं आवर्जून अंगणात तुळशीचं रोप आणून ठेवलं होतं. सूर्यास्तावेळी तिनं अंगण झाडून त्याच्या एका कोपऱ्यात दिवा ठेवला. त्यात तेल ओतून वात पेटवली. हालाखीच्या परिस्थितीत देखील तो दिवा पेटल्यावर शिरुष्टीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू गळू लागले. तिनं त्या दीपाजवळ हात जोडले आणि भगवती लक्ष्मीला प्रार्थना केली. माते, माझ्याकडून चूक झाली की तुमचा दिवा मालवला गेला, पण आता आयुष्यभर मी दर संध्याकाळी या प्रकाशाने तुमचं स्वागत करत राहीन. दया करून आमच्या जीवनातून दुःखाचा अंधकार दूर करा. निरंजनही तिच्या मागे उभे राहून हात जोडून प्रार्थना करीत होते. त्या संध्याकाळी त्यांच्या चेहऱ्यावर भक्ती आणि पश्चात्ताप दोन्ही भाव झळकत होते. दिवस जात होते. नवरा बायको एकही संध्याकाळ दीप लावणं विसरत नव्हते. तेल विकत घेण्यासाठी पैसे अगदी थोडे उरले होते. ते घरच्या जेवणात काटकसर करून, पण दिव्यासाठी तेल बाजूला ठेवत. अनेकदा अशी वेळ आली की घरी अन्न अगदी कमी उरलं होतं, पण शिरुष्टी आधी दिव्यासाठी तेल काढून ठेवायची आणि उरलेल्या थोड्याफार जिन्सांवर ते दोघं दिवस काढायचे. निरंजन आता पत्नीच्या श्रद्धेला पूर्णपणे पाठिंबा देत होते. ते स्वतः आपल्या हातांनी दिव्यासाठी रुईच्या वाती तयार करून ठेवायचे. संध्याकाळी होताच ते शिरुष्टीसोबत दारात दिवा ठेवायला जात. एके दिवशी जोरदार वारा सुटला होता. त्यांच्या छोट्याशा अंगणातला दिवा वाऱ्याच्या झोतांनी वारंवार थरथरू लागला आणि विझायच्या बेतात दिसू लागला. त्या संध्याकाळी निरंजन चिंताग्रस्त होऊन म्हणाले, आज हा वारा दिवा नक्की विझवेल. काय करायचं? शिरुष्टीने लगेच आपल्या साडीचा पदर पसरून दीपाभोवती आडोसा दिला. ती ठामपणे म्हणाली, जोपर्यंत या दिव्यात तेल आहे तोपर्यंत मी याला विझू देणार नाही. दिव्याची ज्योत वाऱ्यामुळे लटलट करत होती, पण शिरुष्टीच्या जीवापाड प्रयत्नामुळे ती विझली नाही. थोड्या वेळानं आश्चर्यकारकरित्या वाऱ्याची तीव्रता कमी झाली. जणू निसर्गालाही तिची प्रखर श्रद्धा बघून माघार घ्यावीशी वाटली. त्यांच्या लहानशा दिव्याची ती टपोरी ज्योत पाहून शेजारचे लोक आश्चर्यचकित होत होते. काही जण कुजबुजत नव्हते. पहा, निरंजनकडे काहीच उरलं नाही तरी सेठाणीनं संध्याकाळचा दिवा लावणं सोडलं नाही. खरंच किती मोठी श्रद्धा आहे. काही जण उपहासाने म्हणत, काय दिवा लावल्याने पुन्हा धन मिळतं का? परंतु अनुभवी वृद्ध मंडळी म्हणत, भक्ताचा दिवा कधी वाया जात नाही. देवाच्या घरी उशीर होऊ शकतो, पण अंधार नाही. पाहत रहा, देव नक्कीच त्यांच्या प्रार्थना ऐकतील. अशा गोष्टी ऐकून शिरुष्टीच्या मनातील विश्वास आणखी दृढ होत गेला. तिच्या मनातील भीती आता नाहीशी झाली होती आणि त्या जागी आशेचा एक किरण उजळला होता की परमेश्वर लवकरच कुणा ना कुणा रूपात चमत्कार दाखवतील. दर संध्याकाळी ती दीपज्योतीला नमन करून मनातल्या मनात प्रार्थना करी, हे प्रभू, आमची भक्ती स्वीकारून आम्हाला अंधकारातून तारून घ्या. अशा प्रकारे दर दिवशी संध्याकाळी दिवा प्रज्वलित करत करत काही आठवडे लोटले. दाम्पत्याने आपल्या भक्तीत कुठेही खंड पडू दिला नव्हता. आणि मग अखेर आशेचा तो शुभ क्षण आला. त्या रात्री कार्तिक महिन्यातली पौर्णिमा होती. चंद्राचा शुभ्र प्रकाश सगळीकडे पसरला होता. शिरुष्टीने नित्यक्रमाने स्नान करून लक्ष्मीनारायणाची पूजा केली. संध्याकाळी ती एका नवीन पणतीत मोहरीचं तेल घालून वात प्रज्वलित करत होती. आज तिच्या मनात खास भक्तिभाव आणि उत्साह होता. संध्याकाळी तिने नेहमीप्रमाणे तुळशीपाशी दिवा ठेवला आणि निरंजन समवेत आरती गायली. आरतीनंतर शिरुष्टी डोळे मिटून ध्यानस्थ झाली आणि महालक्ष्मीचा जप करू लागली. इतक्यात एक मंद सुगंधी वारा सुटला. दिव्याची ज्योत तेजस्वी होत उंच भडकू लागले. शिरुष्टीने विस्मयाने डोळे उघडले तर तुळशीभोवती एक दिव्य तेज पसरलेलं दिसलं. त्या प्रकाशाच्या केंद्रभागी एक अप्रतिम स्त्रीचं रूप आकार घेऊ लागलं. काही क्षणातच एक सुवर्णकांतीने नाहून निघालेली देवी स्पष्ट दिसू लागली. ती कमलपुष्पावर उभी राहिलेली अत्यंत सुंदर स्त्री होती. तिच्या 4 भुजा होत्या. हातात तिने कमळ आणि सुवर्ण कलश धरलं होतं. तिच्या मुकुटातून तेज प्रकटत होतं आणि चेहऱ्यावर अपार करुणेचं स्मित होतं. निरंजन आणि शिरुष्टी हा अद्भुत चमत्कार पाहून थक्क झाले. त्यांनी ताबडतोब ओळखलं की स्वतः महालक्ष्मी त्यांच्यासमोर प्रकट झाली आहे. दोघंही भक्तिभावाने हात जोडून देवीच्या चरणाशी नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंची धारा वाहू लागली. देवी लक्ष्मीच्या 4ही बाजूंनी उजेडाचं वलय होते. माते लक्ष्मीने मधुर आवाजात सांगितलं, वत्स, उभे रहा. तुमच्या दृढ श्रद्धे आणि भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. परीक्षेच्या काळात सुद्धा तुम्ही संध्याकाळचा दिवा लावणं सोडलं नाही. हीच तुमच्या भक्तीची पराकाष्ठा आहे. तुमच्या द्वारावरील अंधकार दूर करण्यासाठी मी स्वतः आले आहे. देवीचं वाणी ऐकून निरंजन आणि शिरुष्टीचे हृदय आनंदाने भरून आले. शिरुष्टीने गदगद स्वरात म्हटलं, माते, आम्ही आमची चूक सुधारण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. आता तुमची कृपादृष्टी हवी आहे. देवी लक्ष्मीने आशीर्वादाची मुद्रा करून हात वर केला आणि म्हणाली, जिथे भक्तजन श्रद्धेने दर संध्याकाळी दीप प्रज्वलित करतात तिथे मी सदा वास्तव्य करते. आता तुमच्या घरात पुन्हा समृद्धी परत येईल. दुःखाचा अंधकार नाहीसा होईल आणि सुखाचा प्रकाश पसरेल. हे माझं वरदान आहे. असं म्हणून जीवी लक्ष्मीने प्रसन्न हास्य करून अंतर्धान धारण केली. काही वेळ निरंजन आणि शिरुष्टी सुन्न अवस्थेत उभे राहून ज्या ठिकाणी देवीचं दर्शन झालं तिकडे बघत राहिले.
मग दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांचे अंतःकरण कृतज्ञता आणि आनंदाने परिपूर्ण झालं होतं. ते दोघं तत्काळ घरच्या देवळात गेले आणि देवांचे आभार मानू लागले. सकाळ उजाडताच देवीच्या वरदानाची पहिली झलक मिळाली. सूर्योदयाच्या सुमारास राजदरबाराचे काही घोडेसवार निरंजनांच्या दारात येऊन थांबले. शिपायांनी आवाज दिला, "इथे निरंजन राहतात का?" निरंजन बाहेर आले आणि त्यांनी होकार भरला. सैनिकांनी 2 गाठोडी आणि एक छोटा संदूक खाली उतरवला. राजदूताने घोषणा केली, काही दिवसांपूर्वी तुमच्या घरी जी चोरी झाली होती तेथील चोर आमच्या सैनिकांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेलं तुमचं धन आणि सगळं सामान परत आणलं आहे. महाराजांच्या आज्ञेनुसार हे सर्व आम्ही तुम्हाला परत सुपूर्द करत आहोत. इतकंच नव्हे तर तुमच्या नुकसानीची भरपाई म्हणून राजकोषातून मदत जाहीर झाली आहे. हे ऐकताच निरंजन अचंबित झाले. चोरीला गेलेली संपत्ती पुन्हा कधीच पाहता येईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. सैनिकांनी ती गाठोडी आणि संदूक त्यांच्या पुढे ठेवले. निरंजनानी हळूहळू उघडून पाहिलं तर आज सारे सोने नाणे, दागिने, रोकड आणि चांदीची भांडी सुरक्षित होती. ते पाहून त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाण्याची धार आली. त्यांनी वारंवार राजाचे आभार मानले आणि परमेश्वराला नमन करून म्हणाले, "माते लक्ष्मीने आपलं पहिलं सुख परत दिलं आहे." सृष्टीच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले. ती म्हणाली, "मी सांगितलं होतं ना स्वामी, परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करतोच." निरंजनांनी त्या सैनिकांचे मनापासून आभार मानले आणि त्यांना बक्षीस म्हणून काही देऊ केले, पण राजदूताने नम्रपणे नकार दिला. तो म्हणाला, "राजाच्या कामात बक्षीस घेणं आम्हाला उचित नाही. आपलं सामान परत मिळालं हीच महाराजांची इच्छा पूर्ण झाली. त्यांनी तुमच्या धैर्याचं कौतुकही केलं आहे." असं म्हणून सैनिक निघून गेले. त्या दिवशी निरंजन आणि सृष्टी यांच्या निर्जन झालेल्या जीवनात पुन्हा आनंदाने फुलोरा आला. पण माता लक्ष्मीची कृपा तिथेच थांबली नाही. 2च दिवसांनी निरंजनांच्या जुन्या जहाजाचा वृद्ध कप्तान त्यांना भेटायला आला. त्याची दाढी पांढरी झाली होती आणि चेहऱ्यावर समुद्राच्या लाटा पडल्यासारख्या सुरकुत्या होत्या. निरंजनांनी त्याला पाहताच ओळखलं आणि आश्चर्याने विचारलं, "कप्तान साहेब, आपण? आमचं गंगालक्ष्मी जहाज तर वादळात बुडालं होतं. आम्ही आशाच सोडली होती." वृद्ध कप्तानाने ओथंबलेल्या डोळ्यांनी हात जोडले आणि आनंदाने सांगितलं, "सेठजी, देवाची लीला बघा. आपलं जहाज वादळात पूर्ण ध्वस्त झालं नव्हतं, फक्त मोडलं होतं. प्रचंड लाटा आम्हाला एका अनोळखी बेटावर घेऊन गेल्या. तिथल्या राजाने आमची सुटका केली आणि जहाजाची दुरुस्ती करून दिली. त्या बदली त्यांच्या जहाजाला त्यांच्या राज्याच्या बंदरापर्यंत सुरक्षित पोहोचवून दिलं. आपल्या मालाचा काही भाग वादळात गेला, पण उरलेला माल त्या बेटावर चांगल्या किमतीला विकला गेला. त्या राजाला तुमच्या प्रामाणिक व्यापाराचं कौतुक वाटलं आणि त्याने तुम्हाला बक्षीस म्हणून सोन्याच्या अशर्फ्या आणि मौल्यवान हिरे माणकं दिली आहेत. मी त्या व्यवहाराचा हिशोब आणि हे सर्व रत्न नाणे घेऊनच आलो आहे. आपलं गंगालक्ष्मी जहाज सुखरूप परत आलं आहे आणि बंदरात उभं आहे." हे ऐकून निरंजनांना तर आनंदाचं उधाणच आलं. त्यांनी भावना वेगाने त्या कप्तानाला मिठी मारली आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते परमेश्वराचं नाव घेऊन पुन्हा पुन्हा त्याचे आभार मानत होते. सृष्टीही प्रचंड आनंदित झाली. तिने ताबडतोब देवाला वंदन केलं आणि समाधानाने म्हणाली, "माता लक्ष्मीच्या कृपेने आपलं सगळं पुन्हा मिळालं." अतिशय अल्पकाळात निरंजनाने आपला जुना प्रशस्त वाडा परत विकत घेतला आणि तो पूर्वीपेक्षाही अधिक सजवला. त्यांच्या हातात आता आधीपेक्षा जास्त धन जमा झालं होतं. संपूर्ण नगरात वार्ता पसरली की निरंजनांचं दुर्दैव संपलं आणि ते पुन्हा धनाढ्य बनले. जे काही लोक नुकतेच त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू लागले होते, तेही आता पुन्हा मान सन्मानाने येऊ लागले. मात्र या सर्व चढ उतारांतही निरंजन आणि सृष्टीच्या स्वभावात अहंकाराची छटा देखील आली नाही. उलट ते आधीपेक्षाही अधिक विनम्र आणि देवाकडे कृतज्ञ बनले. त्यांनी निश्चय केला की आता ते आयुष्यभर संध्याकाळी मुख्य दाराशी दीप प्रज्वलित करण्याची परंपरा खंडित करणार नाहीत. खरं तर आता त्यांच्या घरी रोजच अधिक दीप उजळू लागले. विशेष प्रसंगी ते घरातील देवालय आणि अंगणात शेकडो दिवे लावत. त्या वर्षीच्या दिवाळीत त्यांनी संपूर्ण वाडा असंख्य दीपमाळांनी उजळून टाकला. निरंजन दाम्पत्याने आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी गरजू लोकांना उदारपणे अन्न, वस्त्र आणि धनदान केलं. नगरातील सर्वांनी हा अद्भुत प्रसंग पाहून संध्याकाळच्या दीपाची महिमा स्वतः अनुभवल्याची भावना व्यक्त केली. ज्येष्ठजन म्हणू लागले, "पहा, संध्यादीप किती फलदायी असतो. देवाने भक्तांची लाज राखली. आपल्यालाही यातून बोध घ्यायला हवा." खरंच, त्या घटनेनंतर नगरातील बहुतांश घरी संध्याकाळी दाराशी दिवा लावण्याची प्रथा अधिक काटेकोरपणे पाळली जाऊ लागली. निरंजन स्वतःच्या अनुभवातून शिकलेला धडा इतरांना सांगत असत. जो कोणी त्यांना विचारत की तुम्ही पुन्हा इतके भाग्यवान कसे झालात, ते एकच उत्तर देत,
भगवंताची कृपा आणि संध्याकाळच्या दिव्याचा चमत्कार होय. संध्याकाळ होताच घरच्या देवासमोर आणि अंगणाच्या दारात दिवा नक्की लावा. पहा, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कशी बरसते ते. लोक श्रद्धेने त्यांचं म्हणणं मनावर घेत आणि ह्या सोप्या उपायाचा अवलंब करू लागले. इतकं सांगून श्रीकृष्णांनी आपली कथा समाप्त केली. नारद मुनी जे अतिशय तन्मयतेने लीला कथा ऐकत होते ते भावविभोर झाले. त्यांनी भक्तिभावाने वाद जोडले आणि उद्गारले, प्रभू, आपली लीला किती अद्भुत आहे. आता मला संध्याकाळी दिवा लावण्याचं खरं महत्त्व उमगलं आहे. जो कोणी संध्याकाळच्या वेळी द्वाराशी श्रद्धेने दीप लावतो त्याच्यावर माता लक्ष्मीची अपरंपार कृपा होते आणि त्याच्या घरात सुख आणि समृद्धी नांदते. आपल्या श्रीमुखातून ही पावन कथा ऐकण्याचं भाग्य मला मिळालं. श्रीकृष्ण म्हणाले, देवर्षे, हाच तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे. संध्याकाळचा दिवा केवळ घराचा अंधारच नाहीसा करत नाही, तर जीवनातील दुःखाचाही अंधकार मिटवतो. हा दिवा म्हणजे भक्त आणि भगवान यांच्यातला एक प्रकाश सेतू आहे. जो मनुष्य निष्ठेने संध्यासमयी आपल्या दाराशी दिवा प्रज्वलित करील, त्याचं रक्षण मी करीन. त्याच्या घरात सुख आणि समृद्धी नांदेल. नारद मुनी हर्षभरीत झाले. ते म्हणाले, हे प्रभू, मी हा अमृतमय कथा तिन्ही लोकांमध्ये जरूर पसरवीन, म्हणजे सगळ्यांना संध्याकाळी दीपक लावण्याचं महत्त्व समजेल. त्यांनी नारायण नारायण असा जयघोष केला. भगवान श्रीकृष्णांनी प्रेमळ हास्य करत नारदांना आशीर्वादाने निरूप दिला. नारद मुनी हृदयात श्रीहरीचा नामजप करीत आकाशमार्गे पुढे निघून गेले. निरंजन आणि सृष्टी यांच्या या कथेतून मिळालेला संदेश संपूर्ण जगभर पसरला की संध्याकाळच्या वेळी द्वाराशी दीप प्रज्वलित केल्याने जीवनात प्रकाश, सुख आणि समृद्धीचं आगमन होतं. अशा रीतीने संध्याकाळच्या दीपाची महिमा युगानुयुगे गायली जात आहे.